दिसत असेल त्याच्या बाजूला प्रेक्षक बसल्यात त्या चेअर आपण मध्ये घ्या प्लीज. त्या चेअर मध्ये द्यायच्यात खेळाडूंना विनंती असेल. चेअर नाही आहेत का? आयोजकांचा कॉल होता, क्षमा असावी. लेट्स प्लेचा इशारा. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू चांगली गोलंदाजी. ॲक्युरेसी आहे. पहिला चेंडू निर्धाव येतोय. रोहन आहे. 2 सलामीवर बॅटर. रोहन वर्सेस रोहन अशी लढत आपण पाहतोय. सिंगल धाव. धावांचा श्री गणेशा धावफलकामध्ये ऍड केली जाते. एकीकडे गौरव आहे, दुसरीकडे रोहन आहे. 2 खेळाडूंमध्ये क्षमता आहे, परंतु दुसरीकडून ह्या धावेंना रोखण्यासाठी रोहन देखील सज्ज आहे. सिंगल धाव आणि त्यानंतर गोल्डन डकचा शिकार गौरव. बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. बडे मॅच का बडा खिलाडी. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले जातात. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळत असताना सन्मान दिला जातो. वैयक्तिक खातं गोळत असताना दुसरीकडून मकरांत मॅक निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी आहे. प्रत्येक निर्धाव चेंडूवर यावेळेला टाळ्या वाजतात. आरडा ओरडा होतोय. खऱ्या अर्थानं रोहन ह्या खेळाडूला प्रोत्साहित केला जातोय. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 2 धावा ह्या धावफलकावर येतात. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 3 धावा ह्या धावफलकावर. येस धन्यवाद डीजे. गोलंदाजी मार्कवर एक अष्टपैलू असा खेळाडू, एक संघाचा पाठीचा कणा म्हणून सातत्याने आपण पाहतोय. दुर्गेश गोलंदाजी मार्कवर. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 3 धावा धावफलकावर. 1 गडींच्या मोबदल्यामध्ये 2 फलंदाज. एकीकडे रोहंत आहे, दुसरीकडे मकरंत आहे. पहिला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 4 धावा धावफलकावर येत असताना धावेंना रोख लगावले. ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. यस पंच. टीम रिव्ह्यू. येस फेअर डिलिव्हरी. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड.
1.2 चेंडूंचा खेळ, 5 धावा 1 गडींच्या मोबाईलमध्ये. आखोडी टप्प्याचा चेंडू नक्कीच होता, परंतु दुर्गेशला तो कॉन्फिडन्स होता, त्या कारणास्तव त्वरित आपण पाहतोय रिव्ह्यूचा कॉल दिला होता आणि रिव्ह्यू सक्सेसफुल. 6 धावा आतापर्यंत धावफलकावर. 1.3 चेंडूंचा खेळ. यस सुशांत, 3 बॉल. चांगला गॅदर करत असताना सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. रोहन होता जे काशेच किरण होता, त्यावेळेला रोहन बॅक टू द डगआउट मध्ये परताळतोय. दुसरा गडी, एक मोठा गडी बॅक टू द डगआउट. मंटगो शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 7 धावा या धावफलकावर. बॅकफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न रत्नेश आहे. यष्टी रक्षकाकडे जातोय तोवर सिंगल धाव धावफलकामध्ये कंप्लीट. पहिल्या 2 षटकांचा खेळ, 8 धावा धावफलकावर. ग्रुप ईच्या दिशेने आपण थोड्याच वेळात वळतोय ह्या सामन्यानंतर. जे पहिला सामना एकीकडे पीसीसी अर्थातच 5 पायरी क्रिकेट क्लब विरोधामध्ये BVA एकलव्य आज घरच्या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस की बॉसच्या दिशेने येऊन सज्ज राहायचे. प्रयत्न चांगला होता, परंतु जातो यावेळेला सीमारेखा बाहेर 4 धावांसाठी. जो प्रेशर होता, तणाव होता, तो खऱ्या अर्थाने या चौकाराने रिलीज केला जातोय. मकरांत मॅक अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ह्या खेळाडूची रणनीती आहे आणि त्या रणनीतीला आता साजेसा खेळ करत असताना पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना 2.2 चेंडूंचा खेळ, 13 धावा हे आतापर्यंत धावफलकावर येत आहेत. अजून देखील येणारे 10 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 10 चेंडू किती धावांचं हे मजल असेल. चांगला गॅदर केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण ॲज अ सिनियर खेळाडू राजेश आपण यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. दोन 2.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना 14 धावा धावफलकावर मकरंद आहे. दुसरीकडून 6 चेंडू 9 धाव्यांचा एक वैयक्तिक अफलातून खेळ. पुन्हा एकदा येतोय चौकार. मकरंद एक एकाकी झुंज देतोय आतापर्यंत. चांगला खेळ करत असताना आपण पाहतोय चांगला गॅदर केला जातोय. सागर आहे
19 धावा आणि येणारा चेंडू हा फ्री हिटचा असेल. प्रणय आतापर्यंत नक्कीच थोडासा महागडा फ्री हिटचा चेंडू जय होता. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 3 षटकांचा खेळ 18 चेंडूंचा खेळ 20 धावा हे आतापर्यंत धावफलकावर आहेत. आता येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी येतोय तोपर्यंत ऐकूयात एक सुमधुर संगीत. कलगली मनगटी पिंचू चावलाय गोटी कलगली मनगटी पिंचू चावलाय गोटी कलगली मनगटी. विरार क्रिकेट असोसिएशनचे सदस्य अर्थातच सन्माननीय जितेश परब साहेब आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. वेलकम. जितेश सरांना विनंती असेल आपण मंचावर येऊन आसन हवी विनंती असेल. तीन पूर्णांक 1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 21 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. मकरंद ज्या प्रकारचा खेळ करतोय अगदी अफलातून खेळ करत असताना धावचीची संधी आहे. पंचांचा डिसिजन. वेलकम आमचे मार्गदर्शक आमचे गुरुवर्णीय अर्थातच द व्हॉइस ऑफ वसई तालुका भरत मोरे सर आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि थोड्याच वेळात आम्हाला जोडले देखील जातील. तीन पूर्णांक 2 चेंडूंचा खेळ 21 धावा आतापर्यंत धावफलकावर. मकरंद ज्या प्रकारचा खेळ करतो एकाकी झुंज एकाकी किल्ला लढवत असताना वैयक्तिक आतापर्यंत 15 धावांचा खेळ जय होता. ज्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आहे चांगला बॅकअप सिंगल धावेवर यावेळेला समाधान मानावं लागतं. 22. आता येणाऱ्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. सूरज नवीन फलंदाज डावकारू फलंदाज आहे. 22 धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. टिपलाय खेळ संपलाय खेळ जसा येतोय तसा आता सूरज गोल्डन डकचं शिकार बनत असताना बॅक टू द डगआउट. साजनी माझ्या बाया भूकल्यान ग साजनी माझ्या बाया भूकल्यान गो साजनी माझ्या बाया भूकल्यान साजनी माझ्या बाया भूकल्यान गो साजनी माझ्या बाया भूकल्यान गो. धन्यवाद डीजे. रत्नेश आतापर्यंत ज्या प्रकारची गोलंदाजी राहिले या अगोदरचा सामना देखील अतिशय प्रभावित एक तिखट मारा केला होता आणि तोच पुन्हा एकदा प्रयत्न. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ 2 धावा खर्ची पडत असताना सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड 23. 23 चेंडूंचा खेळ 23 धावा धावफलकावर. शेवट नक्कीच कोणासाठी गोड ठरणार
एखादा चौकार पुन्हा एकदा चांगला कमबॅक नक्कीच राहील. मकरंद ह्या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. आतापर्यंत वैयक्तिक 11 चेंडू 16 धावींचे ज्याच्या बॅटमधून एक खेळी राहिले. लोअर फुलटॉस सागर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 24 चेंडूंचा खेळ समाप्त. आता 24 धावा ह्या धावफलकावर लगावल्या जातात. आता येणारे 24 चेंडू रिव्ह्यू आहे का? सासनी माझ्या पाया भुकल्या सासनी माझ्या पाया भुकल्या सासनी माझ्या पाया भुकल्या सासनी माझ्या पाया भुकल्या या भुकल्या सासनी माझ्या पाया भुकल्या सासनी माझ्या पाया भुकल्या सासनी माझ्या पाया भुकल्या स्वयंपाक कर तू डाळा तिऱ्या बिर्याची चटणी वाट स्वयंपाक कर तू डाळा यस फेअर डिलिव्हरी. 24 चेंडूंचा खेळ 24 धावा धावफलकावर. आता येणारे 24-25 धावा ह्या धावफलकावर लगावायचे आहेत. त्या अगोदर येतोय ग्रुप ई मधील पहिला सामना ज्या ठिकाणी आपण पाहतोय 5 पायरी क्रिकेटला विरोधामध्ये BVA एकलव्य बहुजन विकास आघाडी एकलव्याचा संघ. दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित टॉस की बॉसच्या दिशेने. चला PCC आपला कर्णधार त्वरित पाठवा. PCC कर्णधार आपण त्वरित पाठवा विनंती असेल. या अगोदर देखील आपल्याला कॉल दिला होता. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातोय. प्लीज लवकर या. आणि नक्कीच मुख्य मंचावर आपण पाहतोय द व्हॉइस ऑफ वसई तालुका भरत मोरे सर असतील. त्याचप्रमाणे उपसचिव सन्माननीय जितू क्षत्रिय साहेब असतील आणि सदस्य जितेश परब यांना आपण मुख्य स्क्रीनवर पाहतोय. मॅचच्या दिशेनं थोड्याच वेळात आपण वळतोय. येणारी 24 चेंडू 25 धाव्यांचं लक्ष धावफलकावर. त्या अगोदर टॉस की बॉसच्या दिशेनं दाखल. दोन संघ एकीकडे PCC अर्थातच 5 पायरी क्रिकेटला विरोधामध्ये BVA बहुजन विकास आघाडी एकलव्याचा संघ. 24-25चं लक्ष धावफलकावर. दोन सलामीवर बॅटर. एकीकडे जय आहे तर दुसरीकडे दुर्गेश. सामन्याला सुरुवात धावेंचा श्री गणेशा. पहिला चेंडू सिंगल धाव धावफलकात. आदरणीय सन्माननीय मी द व्हॉइस ऑफ वसई तालुका अर्थातच भरत मोरे सरांना मी विनंती करतो. एकीकडे SPL आहे तर दुसरीकडे स्वराज्य आहे.
ग्रुप ई च्या दिशेने आपण दाखल होतोय, ज्या ठिकाणी आपण पाहतोय पीसीसी अर्थात पाच पैरी क्रिकेट क्लब विरोधात विपक्ष आपण पाहतोय बीबी एकलव्याचा संघ आहे. सन्माननीय द व्हॉइस ऑफ वसई तालुका अर्थात भरत मोरे सर यांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. चोवीस 25 लक्ष धावफलकावर आपण पाहतोय. स्वराज्य असा आवाज येतो आणि प्रथमतः एसपीएल येतोय अर्थातच पीसीसी. मी भरत दादांना विनंती करतोय दोन्ही खेळाडूंना शुभेच्छा देऊन त्यानंतर आपण आसनस्थ व्हायचंय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, डिसिजन फिल्डिंग करू. आज येथे येऊन कसं वाटतंय, ज्या प्रकारचं आयोजन नियोजन संपूर्णतः पिवळमय मैदान आणि एक तो भव्य दिव्य असा मंच, टॉस बॉस हे सर्व काही आकर्षित करणार आहे. ह्या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? आयोजन खूप चांगलं आहे. गेल्या वर्षी पण आम्ही खेळलो होतो इकडे, म्हणून आयोजन चांगलं आहे. आज समोरचा संघ पहिलाच सामना घरच्या मैदानामध्ये बीवी एकलव्याचा संघ आहे. एक भला मोठा जुना जाणता संघ सातत्यानं पाहिला जाताना एक वसई तालुक्यातील स्टार कास्ट म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. कशा प्रकारची रणनीती आहे, कशा प्रकारची तयारी आहे संघाची? रणनीती तर काय नाही, सगळे आपलं 100% देतील आणि कमीत कमी धावा करण्यात प्रयत्न करू आम्ही रोखण्यात. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला. मारुती सर, नक्कीच चर्चा करायला आवडेल. आज स्वतः आपण आयोजकात ज्या प्रकारची तयारी राहिले आणि कशा प्रकारचं स्ट्रगल राहिले याबद्दल मनोगत आवडायला आवडेल. नक्कीच ही सर्व मुलांची मेहनत आहे. राजेसोबत जे माझे सहकारी मित्र आहेत, जे आमची टीम पूर्ण बीवी एकलव्यची टीम आहे, तसेच आमचे आयोजनकर्ते जे अजूभाईंनी जे आम्हाला सहकार्य नैतिक प्रशांत दादाने आम्हाला जे नैतिक सहकार्य केलं आहे त्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि आतापर्यंतचा हा दुसरा दिवस आहे आणि ह्या आयोजन आणि नियोजन हे पूर्ण मुलांची मेहनत आहे सर्व. अजून नक्कीच चर्चा करावीशी वाटते. आपल्याकडे वेळ येता कारणास्तव समोरचा संघ पीसीसीचा संघ आहे. आज घरच्या मैदानामध्ये आपण स्वतः आहेत, कशा प्रकारची तयारी असेल? समोरचा संघ देखील एक सिनियर संघ, एक जुना जाणता संघ म्हणून पाहिलं जातंय. पीसीसी संघ हा खूप चांगला खेळ खेळतो प्रत्येक वेळी. आम्ही सुद्धा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू त्यामध्ये की चांगली फलंदाजी करून एक 30-35 धावांचा जो आम्ही डोंगर असा उभारू अशी आमची अपेक्षा आहे. तर त्या ज्या निश्चित धावा आहेत त्या करण्याचा आमचा पूर्ण मानस असेल. आतापर्यंत आपण बऱ्याच वेळा आपण स्पर्धा पाहतोय, परंतु ही स्पर्धा आज गुण्या गोविंद सुजलाम सुफलामरित्या पार पडत असताना पर्व चौथ्यामध्ये आलोय. आतापर्यंत ज्या प्रकारचं आयोजन नियोजन आणि एसपीएल म्हटलं तर एक मानाची स्पर्धा म्हणून सातत्यानं ह्या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. ह्या स्पर्धेबद्दल काय म्हणताल? नक्कीच हा एसपीएल म्हणजे पर्व चौथा आहे. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा आम्ही एक मानस ठरवितो आणि यंदासुद्धा हे आम्ही 4 ते म्हणजे 8-10 फिल्डरमध्ये अशी स्पर्धा आम्ही रंगवलेली आहे. आणि पॉवर प्ले जो आहे मुळात मॅचचा जो रंग येतो त्यामध्ये पॉवर प्लेमध्ये आम्ही जो 3 फिल्डर आम्ही जर आतमध्ये घेतलेले आहेत त्यामध्ये कुठेतरी मागे पुढे एकतर बॅट्समन डिप्रेशनमध्ये जातो किंवा तो चौकार मारतो, अशा रीतीने खेळ होतो. अजून एक नक्कीच प्रश्न विचारेल. एक युनिक संकल्पना आपण पाहतोय, अर्थातच ब्रेझर वगैरे ही संकल्पना आपण एक आंतरराष्ट्रीय फिल्म आणि ही संकल्पना कुठून आणि कशा प्रकारे आणली? मागच्या मराठवाड्यामध्ये पण अशी एक जी स्पर्धा होती, आपण तिथे होतात आणि काहीतरी युनिक करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. सुद्धा ह्या सेशनमध्ये पण काहीतरी युनिक व्हावा की बाबा आपण कॅप्टन्सला पहिल्या मॅचेस जे असतात ते कोर्ट वगैरे देऊन काहीतरी एक इंटरनॅशनल लेवलचा आपण काहीतरी करूया म्हणून हा एक मानस होता आमच्या मुलांचा सुद्धा. आणि राजेशसुद्धा म्हणाला की दादा आपण असं असं करूया. म्हटलं चालेल, हरकत नाही, जसं तुम्ही बोलाल तसं करूया म्हटलं. आणि ब्रेझर सध्या मला जास्त मोठा होतो आहे हरकत नाही, पण काहीतरी वेगळं आहे त्याच्यामुळे यूट्यूब लाईव्ह आहे आणि काहीतरी चांगलं झालं पाहिजे. खूप छान. एस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. ग्रुप ईच्या दिशेने दाखल होतोय, ज्या ठिकाणी
पीसीसी अर्थातच 5 पैरी विरोधामध्ये बीवी एकलव्य असा तो सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. येतोय तोपर्यंत मॅचच्या दिशेने येणारे 24-25चं लक्ष धावफलकावर. 2 सलामीवर बॅटर दुर्गेश यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये. एकीकडे रत्नेश आहे, दुसरीकडे जय आहे. ट्रॅपच्या सैन्य खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, गडी वाद येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. लवकर मारूया स्टार्टर चला माझ्या लवकर मारूया स्टार्टर चला माझ्या धन्यवाद डीजे. 1.5 चेंडूंचा खेळ. 1 to go. 10 धावा धावफलकावर. 2 गडींच्या मोबदल्यात रत्नेश बॅक टू द डगआउट आहे. आता संकट आहे, एक माफक आव्हान नक्कीच धावफलकावर आपण पाहतोय 24-25, परंतु आतापर्यंत थोडासा संकटामध्ये आहे. जीवदानी माऊली संघ पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. आता 11 धावा ह्या धावफलकावर. बारा 13 मकरंद गोलंदाजी मार्कवर, परंतु यावेळेला 2 खेळाडूंना भेदून जातोय. चेंडू सीमारेखावर 4 धावेंसाठी. जय अतिशय शानदार खेळ आणि पीपीएल सारखी स्पर्धा सातत्याने आपण पाहतोय. 2024 ची ती खेळी एक बहरदार शानदार खेळ ते आता आठवावी लागेल आणि त्या प्रकारचा आतापर्यंत खेळ देखील राहिलाय. 7 चेंडू वैयक्तिक 10 धावांची खेळ. 17 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळत आहे. नक्कीच लक्ष एक माफक आव्हान धावफलकावर, परंतु जयची खेळी ज्या प्रकारची राहिले आता धाव्यांना रोख लागावणं गरजेचं आहे. आता अटॅकिंग फील्ड लागावणं गरजेचं आहे. लक्ष माफक आव्हान धावफलकावर आता येणारे 9-7 इक्वेशन आहे. 25 धावांचं आव्हान धावफलकावर, परंतु जय ज्या प्रकारची खेळी करतोय अफलातून खेळी. चांगली गोलंदाजी आहे, परंतु यष्टीरक्षकाची तितकीशी साथ नाहीये. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. आठ 6 सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड. यष्टीरक्षकाची तितकीशी साथ मिळत नाहीये. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. आता 7-5 इक्वेशन आहे.
1 to go, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. सात 5. मकरंद आतापर्यंत चांगली गोलंदाजी, अचूक मारा, ॲक्युरेसी, परंतु यावेळेला काय शेवट गोड आहे. आता 6-5 इक्वेशन आहे. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ, 20 धावा धावफलकावर. 6-5 येतोय तोपर्यंत डीजे मॅनच्या दिशेनं. आई तुझे भक्ताला सताविलय लय लय. चला टायमर देखील लक्ष द्या. 1 मिनिट 20 सेकंद बाकी आहेत. दत्तगुरु संतनगर की जीवदानी माऊली फुलपाडा. 6-5. पहिला चेंडू थोडासा उछाली, निर्धाव चेंडू. मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरशीची लढत. आता 5-5 आहे. रोहन 3 चेंडू 1 धाव धावफलकावर. दुसरीकडून देखील आता नक्कीच डोकंदुखी आहे. आता डगआउट मधून प्रत्येकाचं हात डोक्यावर आहे. 5-5. 24-25 लक्ष धावफलकावर, परंतु लगातारचा दुसरा येणार का? हानाचा कॉल आणि यावेळेला धावचीच्या रूपानं गडीबाद. आता 4-5 आहे. येतोय तोपर्यंत डीजे मॅनच्या दिशेनं. आज दिवस उगवला साई तुझे देवी साठी येईल शिर्डीला. बाबा तुझे देवी साठी येईल शिर्डीला. साई तुझे देवी साठी येईल शिर्डीला. बाबा तुझे. येस, थँक्यू डीजे. पंच, टाइम अप आहे. टाइम संपलेला आहे. सुशांत, टाइम संपलाय. दत्तगुरु संतनगर, एक खेळाडू आपल्याला मैदानाच्या बाहेर घ्यावा लागेल. ओके. चार 5. काय सामना रंगतोय. 7-5 इक्वेशन असताना लगातारचे 3 चेंडू निर्धाव आतापर्यंत. चांगला मोठा कमबॅक. 4-5. काय घडणार, काय बिघडणार?
ऑन साईडच्या दिशेनं सिंगल धाव आता धावफलकामध्ये ॲड. नवीन फलंदाज गणेश ॲज अ हार्ड हिटर म्हणून सातत्यानं गणेशकडे पाहिलं जात आहे. 3-4 एखादी अतिरिक्त धाव त्यानंतर सिंगल धावा का एखादा चौकार. 3-4चं इक्वेशन आहे. गणेश एक उंच तगडा ताकदवान फलंदाज म्हणून सातत्यानं गणेशकडे पाहिलं जातं. यावेळेला काय सामना फिनिश, सामना खल्लास. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम. येस सर, स्टेपसाठी रिव्ह्यू आहे. PCC सांगा 10 मिनिटांची रेस्ट असेल, आपण थांबायचं तिथेच. आमचा सोन्या दादा